नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. कालच आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशाला एक आव्हान केलं आणि या आव्हानामुळे पुन्हा एकदा कोरोनानंतर देशावर मोठे संकट आहे का अशी एक धास्ती आता नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. नरेंद्र मोदी यांनी अनेक आव्हाने केले. त्यामध्ये पेट्रोल डिझेलचा वापर शक्य तेवढाच करा, सोनेरी खरेदी करू नका, विदेशातील प्रवास टाळा, असे जे काही महत्त्वाचे आव्हान त्यांनी केलेले आहे. अमेरिका आणि इराण युद्धामुळे जगात जे संकट ओढवले गेलेलं आहे त्याचा परिणामही भारतावर मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्याचा परिणाम म्हणूनच नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशातील जनतेला अनेक आव्हाने केली आणि त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एक धास्ती निर्माण झालेली आहे. 100 वर्षामध्ये जे संकट सर्वात मोठं होतं ते म्हणजे कोरोनाचं आणि त्यावेळी देशाचं आणि जगाचं मोठं नुकसान झालं. आणि आता पुन्हा एकदा हे जे अमेरिका इराण युद्धामुळे संकट ओढवलं गेलं आहे त्याचा परिणामही सुमारे 10 वर्षे होईल असं बोललं जात आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नोटबंदीसारखं आणि लॉकडाऊनसारखं मीडियासमोर येत कोणत्याही तज्ज्ञांशी किंवा संबंधित विभागाशी तील लोकांशी चर्चा न करता हे आव्हान केलं आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी जे आव्हान केलं ते जनता ॲक्सेप्ट करेल का? नरेंद्र मोदी यांनी सांगितलं तुम्ही वर्षभर सोने खरेदी करू नका, तर लोकांना ते शक्य होईल का? आणि सोने खरेदीचे जे विभाग आहे त्या विभागावर जे रोजगार अवलंबून आहेत सुमारे 1 कोटी लोकांवर त्याचा परिणाम होईल असं बोललं जात आहे. मात्र नरेंद्र मोदी यांनी हे जे आव्हान केलं ते देशहितासाठी आहे का? आणि त्याचा जर जनतेनं स्वीकार केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल का? हे आता जनतेला पटण्यासाठी बरेच दिवस जाऊ शकतात. दुसरीकडे आपल्या देशातील जे विरोधी पक्षातील नेते आहेत राहुल गांधी, त्यांनी मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. ते म्हणत आहेत की नरेंद्र मोदी सरकारचं हे अपयश आहे. ते प्रत्येक वेळी आपलं अपयश झाकवण्यासाठी जनतेचं बलिदान देत असतात आणि त्याचा परिणाम हा जनतेवर होत असतो. त्यामुळे एकंदरीतच हे जे वारंवार संकट देशावर येत आहे त्याला जनता सामोरेही जात आहे. मात्र जनतेमध्ये जी एक धास्ती निर्माण होते, अचानक आपल्या देशाच्या प्रमुखांनी पंतप्रधानांनी एखादी घोषणा थेट केल्यानंतर त्याचा अर्थव्यवस्थेवर संबंधित विभागावर, औद्योगिक विभाग असो की इतर काही असो, त्याचा थेट परिणाम हा त्या संबंधित विभागातील रोजगारावर होतो, सर्वसामान्य जनतेवर होतो. त्यामुळे या संदर्भात आमच्याशी चर्चा करून सोनेच्या खरेदी संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित होतं असं सराफा बाजारातील व्यापाऱ्यांना वाटतं आहे. आणि ती चर्चा न केल्यामुळं अचानकच हे संकट जे ओढवलं आहे त्याचा परिणाम आमच्या सोने खरेदी व्यापारावर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो असं व्यापारी बोलत आहेत. त्यामुळे एकंदरीतच सध्या जे देशामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे त्याला सामोरे जात असताना मोदी सरकार खरोखरच
अपेक्षित ठरतं आहे का, की नरेंद्र मोदी ही आलेल्या संकटाला यशस्वीपणे तोंड देत आहेत का? या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि मोदी सरकारचं जे धोरण आहे किंवा नरेंद्र मोदी यांचं जे धोरण आहे की एखाद्या गोष्टीसंदर्भात निर्णय घेताना जनतेला किंवा संबंधित जे तज्ज्ञ आहेत, जे नागरिक आहेत, त्यांना विचारात घेऊन एखाद्या बाबीसंदर्भात निर्णय घेतले जावेत का? या संदर्भात कोणतीही बाब असो, जी लॉकडाऊनच्या संदर्भात असो, नोटबंदीच्या संदर्भात असो, की सध्या आता जो निर्णय मोदी सरकारने जाहीर केलेला आहे की सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, जे असे अनेक जे निर्णय आहेत त्या संदर्भात अगोदर चर्चा अपेक्षित आहे का, की थेट निर्णय घेणे अपेक्षित आहे? नोटबंदी संदर्भात जो निर्णय घेतला त्याचाही परिणाम नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर झाला. लॉकडाऊन संदर्भात जो निर्णय घेतला त्याचाही परिणाम सर्वसामान्यावर जास्तीचा झाला. त्यामुळे असे निर्णय घेताना या संदर्भात अगोदर चर्चा झाली पाहिजे आणि त्यानंतरच असे निर्णय जाहीर करणे अपेक्षित आहे. तेव्हाच जनता या निर्णयाची धास्ती घेणार नाही, असं एकंदरीत चर्चा नागरिकांमध्ये आहे. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद. थांबतो.